कोल्हापूर शहरातील परीख पुलाच्या समस्येबाबत परीख पूल नूतनीकरण समिती सातत्यानं आवाज उठवतेय। या समितीनं विधानसभा निवडणुकीच्या काळात शहराच्या प्रश्नांबाबत जनतेसमोर जाऊन आश्वासनं देणाऱ्या उमेदवारांचं परीख पुलासारख्या महत्त्वाच्या समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी समितीनं आज कॉफी पे चर्चा उपक्रमाचं आयोजन केलं होतं। या उपक्रमात महाविकास आघाडीचे पुरस्कृत उमेदवार राजेश लाटकर आणि मनसेचे उमेदवार अभिजित राऊत यांनी सहभाग घेतला। यावेळी राजेश लाटकर यांनी उड्डाणपूल साकारायचा झाल्यास रस्ते आणि दाट वस्ती पाहता सध्याच्या परीख पुलाच्या सक्षम नूतनीकरणासह एकेरी वाहतुकीसाठी 2 छोट्या आकाराचे उड्डाणपूल व्हावेत असा एक नवीन पर्याय सुचवला। त्यांनी परीख पुलाच्या न्यायप्रविष्ट विषयासाठी लागेल ती मदत करण्यासह विधानसभेत याबाबत आवाज उठवू अशी ग्वाही दिली। समितीचे सुशील हंजे यांनी जुने रेल्वे फाटक क्रमांक 1 बंद करण्यापूर्वी रेल्वे प्रशासनाचं इथं पर्याय देण्याची गरज होती। समितीचे सुशील हंजे यांनी जुने रेल्वे फाटक क्रमांक 1 बंद करण्यापूर्वी रेल्वे प्रशासनाचं इथं पर्याय देण्याची गरज होती असं रेल्वेच्याच एका निवृत्त अधिकाऱ्यांनी सांगितलं असून याबाबत महापालिका प्रशासनासह लोकप्रतिनिधींनी दुर्लक्ष केल्यानं समितीला न्यायालयात जावं लागलं असल्याचं सांगितलं। आता तरी प्रशासनासह लोकप्रतिनिधींनी हा प्रश्न सोडवण्यासाठी पुढाकार घेण्याची गरज व्यक्त केली। फिरोज शेख यांनी विधानसभा निवडणुकीतील उमेदवारांसह शहरातील जनतेला या प्रश्नाची तीव्रता समजावी यासाठी कॉफी पे चर्चा उपक्रम राबवला असून जिल्ह्यातील खासदारांसह आमदारांनी संसद आणि विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात हा प्रश्न मांडावा अशी अपेक्षा व्यक्त केली। यावेळी राजमाता जिजाऊ ब्रिगेडच्या सुनीता पाटील, रेल्वे कमिटी सदस्य शिवनाथ बियाणी, शाहू सेनेचे शुभम शिरहट्टी, शेकापचे सचिन जाधव, माजी उपमहापौर संजय मोहिते, मनसेचे उत्तम वंदुरे, शाहू सेनेचे आशुतोष पाटील, संभाजी चेडगे, प्राध्यापिका निलिमा भटकर, विलास भोगले, प्रकाश पाटील आदींनी या चर्चेत सहभागी होत आपली मतं मांडली। कॉफी पे चर्चेच्या आयोजनासाठी राहुल चौधरी, चंद्रकांत कांडेकरी, संतोष जाधव, सचिन जाधव, रतन बाणदार आदींनी परिश्रम घेतले।